पुढे ही मुलं देखील काही मांडणी करणार आहेत. तर मी माझ्या विषयाला सुरू करतोय. माझा विषय आहे समाज परिवर्तनामध्ये महामानवांचा विवेक. आणि मध्ये विवेक हा शब्द खूप महत्वाचा आहे. आणि विवेक हा शब्द बरेच जण विचारतात, की विवेक हे मुलाचं नाव म्हणून आपण ऐकतो. पण विवेक या शब्दाचा अर्थ असा होतो, त्याच्यामध्ये संस्कृत शब्द आहे आणि त्याच्यामधला धातू आहे विच. विच म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीमधलं भलं-बुरं समजण्याची जी शक्ती आहे, ती. आणि हे भलं-बुरं समजणं जे असतं, ते माणसाला फक्त अवगत आहे, कारण माणसाचा मेंदू त्या पद्धतीने विकसित झाला. जर माणसाचा मेंदू आता उत्क्रांती काळानंतर इथपर्यंत म्हणजे 2020 पर्यंत जो काही आपल्या डोक्यामध्ये आहे, तो आपला मेंदू नाहीये. त्याच्यामध्ये डी वाईज आपण जर चेक करत गेलो, तर खूप मागे गेल्यानंतर सुरुवातीच्या मानवाचे सुद्धा काही अंश याच्यामध्ये आहेत. आपलं शेपूट शेपूट गळून गेलं किंवा अनेक गोष्टी होत आपण आजचे आहोत. आणि जे तुम्ही वेबिनारमध्ये आपण एकमेकाला जे सगळे पाहत आहोत, तो चेहरा म्हणजे आपण नाही आहे, तर आपल्या डोक्यामध्ये असलेला मेंदू म्हणजे आपण आहोत. आणि हा मेंदू ह्या सगळ्या गोष्टी नियंत्रित करत असतो. त्यामध्ये विवेक ही खूप महत्वाची एक क्वालिटी आहे आणि माणसाकडे आहे फक्त. सोपा अर्थ असा विवेक या शब्दाचा, चूक व बरोबर यामधला फरक समजण्याची क्षमता, फरक करण्याची क्षमता. आणि हे चूक आणि बरोबर, सत्य किंवा असत्य, भलं किंवा बुरं, हे ज्या पद्धतीनं माणसाला समजत जातं, त्या पद्धतीनं माणूस विचारधारेच्या स्तरावर सुद्धा या किंवा त्या बाजूला उभं राहायला सुरुवात करतो. मग त्याला काही जण डावी बाजू, उजवी बाजू म्हणतात, काही जण पुरोगामी, प्रतिगामी अशा पद्धतीनं म्हणतात. पण माणसाचा साधारण जो सगळा प्रवास आहे, त्यामध्ये माणसं विचार धारण करतात, विचारांना जगतात, विचार प्रवाहित करतात आणि विचारांचंच आदान-प्रदान करत आपलं आयुष्य पूर्ण करतात. किंबहुना शिक्षणाच्या सुद्धा प्रक्रियेमध्ये याच गोष्टीला फक्त पुस्तकांच्या चौकोनामध्ये बंद केलं जातं. अभ्यासक्रम असं नाव दिलं जातं. अभ्यासक्रमाच्या त्या सगळ्या चौकटीत पाठ्यक्रम बनवला जातो आणि तो पाठ्यक्रम आपण सगळे शिक्षक शाळेत शिकवत असतो. पण तो तेवढाच नाही आहे. त्याच्याही पलीकडचं जग समजून सांगायला पाहिजे आणि मुलांना जे शिक्षक, ज्या शाळा विवेक देतात, विवेकाची शक्ती त्याची जागृत करतात, त्या शाळा मला खऱ्या अर्थानं असं वाटतं, त्या संघटना मला खऱ्या अर्थानं असं वाटतं, की त्या खऱ्या अर्थानं काम करतात. सुरुवात खरं तर बुद्धांच्या पासून करावी लागेल. कारण समाज परिवर्तन घडवणारी जी सगळी माणसं आहेत, त्याच्यामध्ये खूप मागे जात आपल्याला खरं तर माणूस शेती जेव्हा करायला लागला, कारण शेती करायला लागल्यामुळे एका ठिकाणी थांबला. त्याच्या अगोदर तो शिकार करत होता, तो त्यावेळेला तो भटकायचा किंवा एखाद्या ठिकाणी झाडावरची फळं संपूपर्यंत खाईत राहायचा आणि त्याच्यानंतर पुढे तो जात राहायचा. जंगलामधून इकडे-तिकडे भटकत राहायचा. स्त्रियांनी शेती शोधली, स्त्रियांनी शेतीची कामं करायला सुरुवात केली आणि मग माणसाला कळालं, की एका ठिकाणी बसून पोट भरू शकतं. मग त्याच्यामधून समूहांना समाजाचं रूप आलं. समाजाचे असे एकत्र येत येत गाव तयार झालं आणि आजची शहरं, आजचं गाव आपल्याला अशा पद्धतीनं सेटल झालेलं दिसतं. अशा समाजाचं परिवर्तन करायचं म्हणजे काय करायचं? अशा समाजाचं परिवर्तन करायचं, तर ते का करायचं? त्याची गरज कुणाला पडली होती? आपल्याला माहिती आहे, की समाज किंवा 2 माणसं आली, 4 माणसं एकत्र आली, तर प्रत्येकजण आपल्या मेंदूप्रमाणे विचार करतो आणि आपल्या पद्धतीनं वागायला सुरुवात करतो. आणि त्याच्यामध्ये काही शब्द, काही भावना वर्क करायला लागतात. त्या भावनांच्यामध्ये सत्ता स्थान मिळवणं असेल, ईर्ष्येची भावना असते, जगण्याची भावना असते. सुरुवातीला माणसं सुद्धा स्त्रियांना मिळवण्यासाठी किंवा जे काही उपलब्ध सगळं साहित्य असायचं ते मिळवण्यासाठी एकमेकांबरोबर भांडायची. जसं आपण 2 सिंह भांडतात सिंहिणीसाठी, अशा सगळ्या गोष्टी. तर त्याला सगळे नियम लावले गेले माणसांच्याकडून. मानवी समूह वेगळा त्याच कारणानं आहे, की मानव मेंदूनं विचार करतो आणि त्या पद्धतीचे काही नियम बनवत ते सगळ्यांना पाळायला सांगून एक संस्कृती किंवा एक आपण असं म्हणूया नियमावली पाळत जगतो. तर समाज परिवर्तनामध्ये हे नियम बनवणारे, हे चांगल्या गोष्टी सांगणारे हे जे सगळे महामानव आहेत, त्या सगळ्या महामानवांची कथा म्हणजे आज आपण काय बघणार आहोत, तो प्रवास. ती सगळी गोष्ट मी तुम्हाला आज सांगायचा प्रयत्न करणार आहे. खूप मागे गेलो तर व्याख्यान खूप लांबेल, कदाचित ते पसरट झाल्यासारखं वाटेल. पण मी काही महामानवांना स्पर्श करत आता अगदी शेवट ज्या आपल्या शहीद आहेत गौरी लंकेश,
आणि समूहानं प्रयत्न करण्याचा हा जो सगळा आपला उपद्व्याप आहे, तिथपर्यंत मी येऊन थांबणार आहे. कदाचित याच्यानंतरची व्याख्यानं आणखीन काही गोष्टी क्लिअर करतील. आपला जो विषय असतो त्या विषयाला धरून त्या चौकटीमध्ये बोलणं, याचं स्किल तरुणांनी जरूर अवगत करायला पाहिजे. माझ्यासमोर माझे पॉइंट्स आहेत. मी 2-3 दिवस त्याच्यावर काम केलेलं आहे. समाज झालं, परिवर्तनाची व्याख्या झाली. त्याच्यानंतर महामानव हा एक शब्द येतो. महामानव कोणाला म्हणायचं? महामानव आता आपण सगळे मानव आहोत आणि एखाद्या व्यक्तीच्या पुढे मागे महामानव अशा पद्धतीनं हा शब्द लावला जातो. तर त्यासाठी एक गोष्ट अशी आहे, की जे स्वतःसाठी जगले ते मेले आणि जे इतरांसाठी जगले ते खऱ्या अर्थानं जगले. असं एक साधं वाक्य आपण नेहमी ऐकत आलेलो आहे. तीच गोष्ट थोडी काही लोकांनी सिस्टमॅटिक केली. इतरांसाठी जगायची पद्धत स्वतःसाठी नाही, तर त्यांनी पूर्ण समूहासाठी डेव्हलप केली. आणि त्यातून तयार झाल्या आत्ताच्या संघटना आपण ज्यांना म्हणतो किंवा त्यावेळची ती राज्य असतील, त्यावेळच्या त्या राज्य करण्याच्या पद्धतीमध्ये त्या सगळ्या गोष्टी घातल्या गेल्या असतील. तर ते सगळं मला असं वाटतं, की त्या महामानवांनी ते करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. किंबहुना मी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनाही असं सांगतो, की आपण मध्ये असतो, आपण सेवा दलात असतो, आपण लोकांच्यासाठी काहीतरी करण्याच्या भूमिकेत असतो. याचा अर्थ असा असतो, की ज्या बुद्धाने तो मार्ग, त्यावेळेचा जो काटेरी मार्ग चालून आपल्यासाठी त्या रस्त्यावरचे काटे, त्यावरचे दगडधोंडे बाजूला केले, त्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवत त्याच रस्त्यानं चाललेलो आहोत. बुद्ध पुढे निघून गेलेले आहेत. गांधी पुढे निघून गेलेले आहेत. मौलाना आझाद पुढे निघून गेलेले आहेत. त्याच रस्त्यावर चालणारे आपण राहगीर आहोत. हमसफर आहोत. हमराही आहोत. त्यामुळं अभिमानानं या रस्त्यावर चालायला पाहिजे. आपण आपल्या सगळ्या कामांना, आपलं शिक्षण करत ह्या रस्त्यावर चालायचं आहे. आपले कामधंदे, उद्योग सोडून आपण याच्यामध्ये जर आलो, आपण आपल्या ठिकाणचं जे कर्तव्याचं जे काम आहे ते सोडून जर आपण या ठिकाणी आलो, तर समजायचं की हे अविवेकी आहे. माणूस म्हणून विवेक सोडून केलेली गोष्ट असं ह्याची मोजणी होईल आणि आपलं अपयश हे चळवळीवर थोपलं जाईल, की ह्या चळवळीमध्ये काम करणारी माणसं कशी यशस्वी होतात आणि जे यशस्वी झाले, जे महामानव बनले, ते वेगळ्या पद्धतीनं मोजले जातात. त्यांचा इतिहास आहे. इतिहासामध्ये त्यांची वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा केली जाते. तर आपण त्या विषयाकडे जाऊया आणि विवेक या शब्दाबद्दल मी बोललो. पण विवेक या शब्दाला समानार्थी बरेच शब्द येतात. ज्ञान शब्द येतो, बुद्धी हा शब्द येतो, प्रज्ञा हा शब्द येतो. या सगळ्या शब्दांना वेगवेगळ्या पद्धतीनं कितीही जरी आपण म्हणालो, तर ह्या सगळ्यातून एक शक्ती तयार होते, ती विवेक शक्ती आहे. तर तो जो विवेक आहे, तो विवेकाचा आवाज बुलंद करण्याची चळवळ म्हणून आपण मध्ये सातत्यानं बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी, बरेच प्रयोग सातत्यानं करत आहोत. त्यातला हा प्रयोग मला वाटतोय आणि समाज परिवर्तनामध्ये महामानवांचा विवेक असं म्हणत असताना खरं तर हे महामानव जगभरात आहेत. पण आपण आपल्यासाठी वेळेच्या मर्यादा ठरवून भारत आणि महाराष्ट्र या अंगानं जे काही महामानव मला प्रेरणा देत आले, या चळवळीला प्रेरणा देत आले, आपल्याला रस्ता दाखवत राहिले, त्यांच्याकडे प्रकाश म्हणून, त्यांच्याकडे दीपस्तंभ म्हणून आपण पाहूया आणि त्यांच्यातल्या काही गोष्टी, त्यांच्यातनं त्यांनी ज्या काही गोष्टी आपल्याकडे एवढ्या आपल्या ध्यानात येत नाहीत त्या गोष्टी. आपण त्या गोष्टींना फक्त उजाळा देणार आहे आणि आपल्या सामूहिक कर्तृत्वाकडं आपण येणार आहोत. विवेक या शब्दामध्ये मला काही गोष्टी जोडाव्या वाटतात, की विवेक हा एकटा असून चालत नाहीये. ती माणसाची बुद्धी आहे, माणसाची प्रज्ञा आहे, माणसाचा विचार आहे. तर मला त्याच्यामध्ये ज्या अहिंसेच्या त्रिसूत्रीमध्ये दिसतं विज्ञान, नीती, निर्भयता. विज्ञान नंतर डेव्हलप झालं. गेल्या 200-300 वर्षामध्ये ते आपण खूप वेगळ्या पद्धतीनं त्याची प्रगती पाहतो. पण विज्ञान आपण थोडं लांब ठेवू. पण नीती, निर्भयता ह्या 2 गोष्टी विवेकासोबत जोडाव्या लागतात किंवा विवेक या गोष्टींना सपोर्ट करत असतो. ह्या 3ही गोष्टी एकमेकाला एक काय म्हणूया आपण त्यांच्यामध्ये एक इंटरकनेक्शन आहे. त्याच्या बरोबरीनं करुणा सुद्धा असावी लागते. आपल्याला डॉक्टरांचं प्रसिद्ध वाक्य माहिती आहे, की परिवर्तनाचं काम असो, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम असो, त्याच्यामध्ये क्रोधापेक्षा करुणेशी आणि आपण म्हणतो, की उपहासापेक्षा आपुलकीची जास्त गरज आहे. तर ती करुणा, त्याच्यानंतर सेवेचा भाव, या गोष्टी आणि गांधीजी गोष्ट बोलायचे, सत्य आणि अहिंसेचा पुरस्कार. असं ह्या विवेकाच्या भोवती जर ह्या 6 गोष्टी ठेवल्या, तर मला वाटतं, की कार्यकर्त्याचं प्रशिक्षण, कार्यकर्त्याचं मूल्य संस्कार आपण म्हणूया, तो ह्या गोष्टीमध्ये दडलेला मला दिसतो. सुरुवात करूया आपण खरं तर
याच्यामध्ये मी 4-5 मुद्दे केलेत. एक तर आहे, की धर्म या विषयाला घेऊन काहींनी परिवर्तन करायचा प्रयत्न केला, धर्माच्या अंगानं. कारण धर्म हा सोडून सुद्धा जगता येतो हे संविधानानं आपल्याला आत्ताच सांगितलं. पण अजून कितीतरी वर्ष निधर्मी माणसांचा समूह डेव्हलप व्हायला वेळ लागेल. त्याच्यानंतर काही राजे झाले. राजांनी आपल्या सगळ्या अधिकारांना वापरून काही सुधारणा केल्या, काही परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला. पण ते मर्यादित स्वरूपाचं आहे. त्याच्यानंतर आपण संत परंपरा बघतो. आपल्याला जर महाराष्ट्र आणि परिसराला इतकी समृद्ध संत परंपरा लाभलेली आहे. त्याबरोबर काहींनी समाज सुधारणेच्या अंगानं जे आपण समाज सुधारक म्हणून त्यांना मोजतो आणि मग येतं संविधान 1950च्या आसपास संविधान येतं आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे प्रश्न येतात आणि मग आपल्यासारखे संविधानाला हत्यार बनवून सगळे आपण काम करणारे कार्यकर्ते. असा हा सगळा प्रवास आहे. म्हणजे एकीकडं आपण गौतम बुद्धांच्या पासून जर सुरुवात केली, तर त्यांचं नेतृत्व, कर्तृत्व तिथून आता आपल्याकडं जे काही सामूहिक नेतृत्व आणि कर्तृत्व आहे, हा समाज परिवर्तनातल्या विवेकाचा आणि त्या महामानवांनी घालून दिलेल्या वाटेचा सगळा हा चर्चेचा विषय आहे. सुरुवातीला मी संत परंपरा घेईन, थोडं मागं-पुढं होईल, पण आपण त्याची एक सूत्ररूपानं चर्चा करणार आहोत. आपल्याकडे कल्पना आहे, की चक्रधर हे पहिले ज्ञात समाज सुधारक आहेत. स्वामी चक्रधर खरं तर गुजरात, आंध्र प्रदेशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपलं महत्वाचं योगदान दिलं. आणि मला त्यांची जर कोणती गोष्ट आवडली असेल, या प्रत्येकाचा विवेक बघायचा आहे आपल्याला. या प्रत्येकानं त्या वेळचा प्रश्न, त्या वेळच्या ज्या समस्या होत्या, त्यांना भिडण्याचं काम केलंय आणि जे भिडले आणि त्यांनी आपला रस्ता आपल्या पद्धतीचं एक विवेचन, मांडणी, एखादं आपण त्याला दर्शन म्हणतो, काही जण त्या मांडणीला दर्शन असं म्हणतात. तर ते सगळं पाहिलं तर त्याच्यामध्ये ज्ञात समाज सुधारकांच्या मध्ये मी संत परंपरेपर्यंत जाणार आहे पहिल्यांदा. तर त्याच्यामध्ये साधारण 1184 ते 1282 चा पिरियड आहे. म्हणजे अजून ज्ञानेश्वर जन्मायचे होते. ज्ञानेश्वरांचा कालावधी याला थोडा क्रॉस होतो. तर चक्रधर महाराज हे 12व्या शतकातले आहेत असं आपण म्हणूया. आणि त्यांनी एक महत्वाची गोष्ट केली. जर 11व्या शतकामध्ये स्त्री-पुरुष एकत्र आणण्याचं काम घडत असेल, तर त्याच्या आसपास आपल्याला कल्पना यायला हवी, की स्त्री-पुरुष हे समान गणले जाणं, त्यांना समान पद्धतीनं वागवलं जाणं हे घडत नसणार आहे. त्यासाठी काम केलं याचा अर्थ काय? त्यावेळच्या महामानवांनी, तर ती गोष्ट समाजात त्यावेळी नव्हती. त्या पद्धतीने लोक वागत नव्हते. आणि या लोकांनी त्या सगळ्या पॅटर्नला छेद देत नवा पॅटर्न उभा केला. अशा पद्धतीनं जर आपण बघितलं, तर आता अणिसेचं काम करताना आपल्याला निराशा येणार नाही. कारण अनेक लोक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं टीका करतात, आपल्या कामाला विरोध करतात. त्यांची विचारधारा म्हणून त्यांनी ते जरूर करावं. पण हा विरोध सर्व त्या काळातल्या महामानवांनी स्वीकारलेला आहे. स्वीकारून त्याच्यामध्ये न घाबरता म्हणजे त्यांचं आयुष्य 88 वर्षाचं होतं चक्रधर स्वामींचं. आणि 88 वर्षामध्ये त्यांनी महानुभाव पंथ असेल, त्यांनी आपलं सगळं विवेचन आणि आपल्याला माहिती आहे, की कोड लँग्वेजमध्ये सुद्धा काही माहिती जपून ठेवणं आणि पुढं देणं आणि आज सुद्धा तुम्हाला कल्पना नसेल, तर काश्मीरपर्यंत उत्तर भारतामध्ये सगळीकडे महानुभाव पंथाचे मठ आणि त्या पद्धतीचं काम आज देखील सुरू आहे. तर त्याचं स्वरूप वेगळ्या पद्धतीचं असू शकतं, पण ही सुरुवात झाली चक्रधर महाराजांच्या पासून. त्यांच्यानंतर ज्ञानेश्वर आणि नामदेव हे 2 संत येतात. एकाचा जो कालावधी तो 1275 ते 1296 म्हणजे फक्त 21 वर्षांचा संत ज्ञानेश्वर. काय काम केलं त्यांनी? सगळ्यात महत्वाचं काम केलं, की त्यावेळेला शिकण्याची परवानगी जे विशिष्ट वर्गाला होती, जे ज्ञान संस्कृतमध्ये होतं, जे ज्ञान त्यावेळची जी ज्ञानभाषा होती त्याच्यामध्ये अडकून ठेवलेलं होतं, त्या ज्ञानभाषेला आपल्या प्राकृत भाषेमध्ये म्हणूया किंवा लोकांच्या भाषेमध्ये आणण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं. आता याच्यामध्ये तुम्ही काय विवेक शोधता? याच्यामध्ये मला असं वाटतं, की समजा आता आपल्याकडं हा Android फोन आहे किंवा आपल्याकडं कॉम्प्युटर आहे. ते चालवायचं किंवा ते त्या पद्धतीनं आपल्याला रनअप करायचं म्हटलं, बनवायचं जर ठरवलं, तर आपल्याला C++, जावा ह्या पद्धतीच्या सगळ्या भाषा शिकाव्या लागतील. जर त्या अमेरिकेनं जिथं शोधल्या तिथंच जर अडकून राहिल्या असत्या, तर आज आपल्याला इथं या पद्धतीनं भारत बनावटीचे मोबाईल दिसले नसते किंवा हे मोबाईल आपल्याला खूप महागडे अशा पद्धतीनं खरेदी करावे लागले असते. म्हणजे लक्षात घ्या, ज्ञान हे कॅपिटल आहे. ज्ञान हे भांडवलाप्रमाणे त्यावेळी वापरलं गेलेलं आहे. ज्याच्याकडे ज्ञानसत्ता असेल
त्यांनी राज्य केलेलं आहे. ज्यांच्याकडे ज्ञान असेल त्यांनी त्या त्यावेळच्या मानवी समूहांना नियंत्रित केलेलं आहे. तर ज्ञानेश्वरांनी त्यावेळची ज्ञानभाषा म्हणूया किंवा जे काही शिकवणं म्हणून जे काही असायचं, त्या सगळ्या गोष्टी ज्या भाषेत होत्या त्यातून बाहेर काढलेला आहे. म्हणजे त्यांनी आपला विवेक काय कशासाठी वापरलेला आहे, की हे ज्ञान जे आहे हे सगळ्यांसाठी खुलं झालं पाहिजे. आणि विवेक ज्या ज्या गोष्टींसाठी बेस म्हणून वापरला गेला, त्याच्यामध्ये चळवळीने हा जो विवेक वापरलाय, तो ज्ञानप्रसारासाठी वापरलेला आहे, वेळोवेळी संघर्ष करण्यासाठी वापरलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीची रचना करण्यासाठी वापरलेला आहे आणि सातत्यानं त्या त्या पिढीचं प्रबोधन करण्यासाठी वापरलेला आहे. अशा पद्धतीनं ही अशा पद्धतीची चौकटीमध्ये विवेक सातत्यानं प्रवास करत करत पुढे जातो. संत नामदेव येतात. खरं तर ज्ञानेश्वर 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतात, आपल्यातून निघून जातात. अशा पद्धतीनं आपल्याकडे मांडलं जातं. पण मला एक गोष्ट अजून देखील समजत नाही. मला 4थीच्या वर्गातली मुलं सुद्धा प्रश्न विचारतात, की एवढा ब्रिलियंट माणूस, ज्यानं इतकं ज्ञान, इतकी ग्रंथसंपदा आपण त्याच्यावर पी करतात आज काही लोक. आणि त्यांना त्याचा अर्थ, त्यातल्या ओव्यांचा अर्थ समजत नाही. त्याचं निरूपण कसं करायचं हा प्रश्न कीर्तनकारांना पडतो. तर इतकी ब्रिलियंट व्यक्ती ही अशा पद्धतीने 21व्या वर्षी नैसर्गिक पद्धतीने जाऊ शकत नाही आपल्यातून. पण ठीक आहे, समाधी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आपण आपल्या आपल्या ठिकाणी काढूया. त्यांच्या सोबत येतात संत नामदेव. त्यांचा कालावधी जवळ-जवळ 1270 ते 1350 चा आहे. आणि जवळ नामदेव 80 वर्ष जगले. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पेक्षा चौपट आयुष्य त्यांना मिळालं. आणि नामदेव हे खूप वेगळ्या अर्थानं, म्हणजे आपल्याकडं तो एक अभंग आहे ना, की एकाने पाया घातला आणि एकाने कळस त्याच्यावर चढवला. तर हे जे कामामधलं जे रिलेशन आहे ना, हे जे इंटरकनेक्शन आहे ना, संतांच्या मधली समजून घ्यायला पाहिजे. आणि तीच गोष्ट मला त्यांच्या विवेकामध्ये दिसते. तशीच आपल्या सुद्धा विवेकामध्ये यायला पाहिजे. आपण तिकडं ज्ञानेश्वरांचं पाहायचं, तिकडं ज्ञानदेवांचं, नामदेवांचं ऐकायचं आणि ते आता आपल्या चळवळीमध्ये आपण जोडायला शिकायचं. तर ही सगळी भाषणं, हे सगळी प्रशिक्षण उपयोगाला पडतात. ती सगळी भाषा, त्यावेळचे सगळे संदर्भ कदाचित आपल्याला आहे असे उपयोगी पडणार नाहीत. पण त्यावेळेचा त्यांचा संघर्ष, त्यावेळी त्यांनी केलेले प्रयत्न, त्यावेळी व्यवस्थेच्या विरोधात बोलण्याचं धाडस, या सगळ्या गोष्टी त्यांच्या विवेकानं त्यावेळी त्यांना करायला लावल्या. आणि म्हणून आज आपल्याला हा दिवस दिसतो. आपण जो काही दिवस महाराष्ट्रात पाहतोय, ती त्यांची देण आहे. ती फक्त आपल्या आई-वडिलांनी जन्माला घातलं म्हणून आपल्याला हे आयुष्य मिळालं असं नाही आहे. त्याच्या मागे सुद्धा पायऱ्या आपण ठरवत जाऊ, तर तिथपर्यंत आपण जातो. नामदेव महाराज तर पंजाबपर्यंत गेले. म्हणजे मला असं इथं सांगायचं आहे, की महाराष्ट्रापुरतं आणीसं सीमित राहता कामा नये. ती महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अन्य राज्यामध्ये गेली पाहिजे, ज्याची सुरुवात गेल्या 5-6 वर्षामध्ये झालेली आहे. आणि तरुणांनी ध्यानात घेतलं पाहिजे, की आपल्याला बाहेर राज्यात जायचं असेल, तर आपल्याला हिंदी आणि इंग्रजी चांगलं शिकावं लागेल. हे आपल्या विवेकाला आपण सांगायला पाहिजे. आणि त्या विवेकाला ही सूचना आपण जेव्हा करतो, भलं बुरं किंवा आपण काय म्हणूया, चूक बरोबर, भलं बुरं याच्यामध्ये ही गोष्ट येते, की आपलं भलं, आपल्या संघटनेचं भलं त्या गोष्टीमध्ये आहे. आपण अपडेट होत राहणं. नामदेव जर पंजाबपर्यंत गेले असतील, तर किमान मी कर्नाटकात पलीकडे जायला पाहिजे. किमान मी पलीकडच्या आमच्या जिल्ह्यामध्ये जायला पाहिजे. ह्या गोष्टी सांगत आपल्याला फिरावं लागणार आहे. आणि ती गोष्ट आपल्याला नामदेवांच्या त्या सगळ्यात दिसते. म्हणजे दोघांच्या 2 अभंगामध्ये मला असं दिसतं, की दिवाळीचा जो अभंग आहे ज्ञानेश्वरांचा, त्याच्यामध्ये विवेक हा शब्द येतो. म्हणजे विवेक हा शब्द किती जुना आहे आपण शोधत गेलो तर किमान ज्ञानेश्वरांच्या पर्यंत तर आपल्याला मराठीत दिसतं. आणि दुसरं वाक्य येतं, नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी म्हणते. ज्ञानदीप लावायचे. आता ज्ञानदीप लावायची ही काय भानगड आहे मग? ज्ञानदीप लावायचे याचा अर्थच असा आहे, की माझ्याकडे जो प्रकाश आहे, मग तो आपल्याला आपलं ज्ञान मिळवल्यानंतर आपल्याला असतो किंवा आपल्याला काहींनी मार्गदर्शन केलेलं असतं. तर ते ज्ञान, तो प्रकाश मी माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या कुटुंबाला, माझ्या गल्लीला असं ते विस्तारानं वाढत वाढत सर्वांसाठी आहे. आणि आत्ताच्या डिजिटल जगामध्ये तर तुम्ही एका क्षणात YouTube वरून तुमचा ज्ञानप्रकाश, तुमचा ज्ञानदीप प्रोजेक्शन करण्याची सुद्धा संधी आपल्या पिढीला आहे. हे जरा ध्यानात घ्या आणि त्या पद्धतीनं सुद्धा काही कृती करूया. त्याच्यानंतर एकनाथ येतात साधारण 1533. गंमत अशी आहे, की मध्ये जवळ-जवळ 200-250 वर्षांचा गॅप आहे. आणि आपण मध्ये कोण झालंच नसेल का? काय सगळे लोक झोपले होते? असं जर विचारायला गेलं, तर लक्षात घ्या, की मध्ये
असं सातत्यानं एक गॅप पडलेला दिसतो सगळ्या ठिकाणी. विज्ञानाच्या स्तरावर ते एकावर एक अशी पायरीनं चढत जातं विज्ञान. पण समाज सुधारणांच्या बाबतीमध्ये जी क्रांती प्रतिक्रांतीची कन्सेप्ट आहे, त्यानुसार थोडं थांबणं, सुरू होणं, गती येणं, थोडं चढाव-उतराव हे सगळं आपल्याला याच्यामध्ये दिसतं. आणि एकनाथ महाराज हे जवळ-जवळ 66 वर्ष. मला एकनाथांचा विवेक एका वेगळ्या ठिकाणी दिसतो. जेव्हा ओव्या आणि हे सगळे फॉर्म्स खूप जोरात असतील त्यावेळेला संतांच्या किंवा अनेकांच्या मांडणीमध्ये, त्यावेळेला ते लोकांच्या मध्ये जाऊन लोकभाषेमध्ये भारुड गायला सुरू करतात. लोकांच्या मध्ये जातात आणि त्यांच्या पद्धतीच्या भाषेमध्ये मांडणी करायला लागतात आणि त्यावेळच्या ज्या काही समस्या असतील, त्या वेगवेगळ्या अर्थानं मांडायला पाहतात. ही गोष्ट आपण जरा शिकून घेऊया. जर त्यावेळेला त्यांनी ओव्यांचा पॅटर्न आणि त्याच्या सोबतीनं जर भारुडांचा पॅटर्न डेव्हलप केला असेल, तर आपणही आपल्या चळवळीमध्ये आपला पॅटर्न म्हणून काही नव्या गोष्टी, जसं स्वामी सरांनी आता पोवाडा लिहिलेला आहे. पोवाडा कशासाठी वापरला जातो? पण संविधानासाठी वापरला. किंवा राज आपला आता संविधानाचं भारुड एक ठिकाणी गातो. काही जण कविता करतात. तर आपण रचनेच्या स्तरावर संतांनी आपला विवेक वापरला. लक्षात घ्या, ते एका वेळेला प्रबोधन पण करत होते आणि एका वेळेला लिखाण पण करत होते. एका वेळेला काम पण करायचं आणि त्याचं डॉक्युमेंटेशन पण करायचं. ही गोष्ट थोडी आपण त्यांच्या विवेकामध्ये शोधूया. मग तुकाराम महाराजांचा प्रवेश होतो, साधारण 1600चा कालावधी आहे. 1608 ते 50. फक्त 42 वर्ष जगलेला माणूस. आणि आज मला कोणी जर विचारलं, की तुमचे आवडते संत कोण? तर माझ्या प्रायोरिटीमध्ये टॉप 1ला तुकाराम येतात. कारण तुकारामांनी संसार पण केला. आपण स्वार्थ परमार्थाची भाषा बोलतो आणि त्याच वेळेला सर्वोच्च जे बलिदान असू, मांडणीसाठीचं जे सर्वोच्च बलिदान सॉक्रेटिसनं केलेलं आपण बघितलेलं आहे, त्या पद्धतीचं बलिदान मला तुकारामांच्या मध्ये दिसतं. आणि हे सगळं घर सांभाळून, म्हणजे ते आपल्याला दाभोळकर सर सुद्धा स्वतः सांगायचे, आपलं घर, संसार, आपलं शिक्षण, आपला व्यवसाय सांभाळत ही चळवळ पुढे न्यायची आहे. तुकारामांच्या पर्यंत संत परंपरा मांडली जाते. वारकरी आता त्याच्यानंतर गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांना वेगळ्या पद्धतीने मोजतात. त्यांना संतांच्या मध्ये गणना होती की माहित नाही. पण ही 2 माणसं खूप महत्वाची आहेत. मला त्याच्यानंतर स धागा जो येतो तो गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांच्या पर्यंत येतो. आणि या दोघांनी स्वच्छतेचा संस्कार त्यांच्या डोक्यावर मारलेला असेल, पण डोक्यातील स्वच्छता करण्याचं काम जे गाडगेबाबांनी लोकांच्यात जाऊन, ते पण गोपाला गोपाला म्हणत, हे ध्यानात घेऊया, की आपल्याला सातत्यानं एका वेगळ्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. अनिष्ट कार्यकर्ता आहे ना, देव धर्म न मानणारा कार्यकर्ता किंवा देव धर्म न मानणारी, त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं टीका करणारी माणसं म्हणजे अनिष्टची माणसं. हे जे आपल्या डोक्यावर सतत मारलेलं आहे ना, ती कन्सेप्ट आपण आपल्या वारीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपण एक वेगळ्या पद्धतीनं त्याला वॉश लावायला चाललेलं आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा थोडी खबरदारी घेत आपण आपल्या पॅटर्नचे अभंग, आपल्या पद्धतीच्या ओव्या गात-गात पुढे जाऊया आणि त्याच्यामध्ये मला आत्ताचा विवेक दिसतो. या संत परंपरेमध्ये आणखीन काही माणसं असू शकतात, पण त्या सगळ्यांचा उल्लेख मी इथं करत नाही. कारण एक ध्यानात घेऊया, की संत परंपरा म्हणून एक आपल्या चळवळीचा बेस आहे. तो समजून घेण्यासाठी म्हणून मी या गोष्टी बोललो. त्याच्यानंतर थोडं मागं जर गेला, तर धर्मसंस्थापक अशा पद्धतीनं आपल्याला काही माणसं दिसतात. त्याच्यामध्ये गौतम बुद्ध आहेत, वर्धमान महावीर आहेत, बसवण्ण आहेत. त्याच्यानंतर आपल्या भागातले नाहीत. ते मोजताना आखाती देशामध्ये ज्यांना मोहम्मद पैगंबर म्हणतो, ज्यांच्या पिक्चरबद्दल आता थोडा वाद सुरू आहे. आणि म्हणजे त्यांच्यावर बनलेल्या चित्रपटाबद्दल आणि काही संस्थापक आपण धर्माच्या अंगानं काम केलेले पाहू शकतो. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर बघितले असतील, तर ही राजांची मुलं आहेत. म्हणजे खूप चांगल्या खात्या-पित्याल्या घरात छानपैकी जगू शकले असते. एकाला 100 राण्या करू शकले असते किंवा राज्यविस्तार करत-करत खूप लांबपर्यंत राज्यविस्तार करू शकले असते. पण दुःखाचं कारण शोधत, आपल्या तृष्णेचं कारण शोधत हे महामानव वेगळ्या पद्धतीनं आपल्या तारुण्याच्या एका टप्प्यावर, मी विरक्ती म्हणणार नाही त्या गोष्टीला, वैराग्य म्हणणार नाही. जर विरक्ती आणि वैराग्य असतं तर कुठं तर जंगलातच तिकडच राहिले असते आणि तिकडेच संपले असते, कोणाला दिसले पण नसते नंतर. पण त्यांनी जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण शोधता येतं, दुःख दूर करता येतं, दुःखाचं निदान जर व्यवस्थित पद्धतीने केलं, तर एवढा खूप चांगला संदेश आपल्याला बुद्ध देऊन जातात. त्यांचं आयुष्य 80 वर्षाचं दिसतं आपल्याला. त्याच्यानंतर वर्धमान महावीर आहेत, ते पण त्यांचे समकालीन आहेत. महावीर आणि बुद्ध बऱ्याच वेळेला
मी हे यासाठी सांगायला लागलोय कालावधी, की यांच्यामध्ये इंटर रिलेशन आहे. आता याच्याबद्दल लिखाण मला माहीत नाही उपलब्ध आहे की नाही. पण एका वेळेला परस्पर पूरक अशा पद्धतीचं जगणं, वागणं ह्या 2 महामानवांचं त्यांच्या मांडणीमध्ये दिसतं. तर आपण समजून घेऊया, की आपल्यासोबत अनेक संघटना, आपल्यासोबत आपल्यासारखाच विचार करणारा आणखीन दुसऱ्या संघटनेतला माणूस, याच्याबरोबर आपलं रिलेशन जोडणं इथं आपला विवेक आहे. ते जोडून आणि त्यामध्ये सुद्धा जैविक अशा पद्धतीनं जोडणं. नुसतं नॉमिनल चलो हाय केला, की आपण हाय करणं असं नाही. तर त्याची जेव्हा गरज आहे तेव्हा आपण उभं राहणं आणि आपल्या गरजेला त्यानं उभं राहणं. ह्या गोष्टीमध्ये आपण त्यांचा विवेक शोधायला पाहिजे. खरं तर त्यांची मांडणी म्हणून जर करायला गेलो, तर मांडणी म्हणून आपल्याला एक-एक वेबिनारचं पर्व करावं लागेल. असे मोठे महामानव आहेत दोन्ही. बसवण्ण आहेत. खरं तर 1105-1167 पिरियड आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पण थोडं अगोदरचं ते दिसतंय. तर त्या कालावधीमध्ये बसवेश्वरांनी लिंगायत अशा पद्धतीनं एक जगण्याची वेगळी पद्धत शोधलेली आहे आणि धर्माला ज्या काही 8 गोष्टी किंवा 8-10 गोष्टी आहेत, ज्या मान्यता म्हणून मिळाव्या लागतात. धर्म म्हणून जर ते मोजायचं झालं, तर त्या सगळ्या गोष्टी त्या प्रतीकांच्यामध्ये आपल्याला आता लिंगायत धर्मामध्ये दिसतात. पण त्यांनी ज्या कृती केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आंतरजाती विवाहासारखी कृती असेल किंवा ते सुद्धा एखाद्या राजाकडे काम करत असतील किंवा त्या पद्धतीचं राजाच्या ठिकाणी असलेलं काम करत लोकांच्यासाठीचं जे काम त्यांनी केलेलं आहे, तिथं मला त्यांचा विवेक दिसतो. आणि खरं तर आज जवळ-जवळ 2.5 कोटी लिंगायत ते फॉलो करत असतील. आता स्वामी सर किंवा त्या संबंधित चांगला अभ्यास करणाऱ्या व्यक्ती अ, जो लिंगायत धर्म आहे त्याच्याबद्दलचं सगळं बोलू शकतील. पण मला एकच गोष्ट सांगायची आहे, की त्यावेळेला एक माणूस आपला अनुभव मंडप सुरू करतो, त्यावेळेला किती माणसं असतील? आणि आज त्यांचे फॉलोअर्स जर 2.5 कोटी आहेत. आता ते त्या धर्माचं आपल्याला माहिती आहे, की बरं वाईट कशा पद्धतीनं स्वरूप बनत आणि बिघडत जातं. पण 2.5 कोटी किंवा 3 कोटी आपण म्हणूया, जर लिंगायत लोक आज असतील भारतामध्ये, तर ती गोष्ट किती मोठी आहे. एक धर्मसंस्थापक म्हणून किंवा एक धर्माची कन्सेप्ट म्हणून आपण जर बघायला गेलं, तर त्यांनी त्याच्यामध्ये या लोकांना जगण्याच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि कुठल्याच धर्मसंस्थापकानं विकृत अशा पद्धतीनं किंवा दुसऱ्या धर्माला हरवण्यासाठी अशी कुठलीच मांडणी कुठलाच धर्मसंस्थापक कधीच केलेला नाहीये. माणसांनी त्याच्या आपल्या पद्धतीचे अर्थ लावले. माणसांनीच आपल्या पद्धतीनं, आपल्या सवडीनं त्याचे अर्थ लावून आपले स्वार्थ साधण्याचं काम केलेलं आहे. मोहम्मद पैगंबरांच्या बद्दल बोलताना लक्षात घ्या कालावधी आहे 571 ते 732 चा आणि 571 732 म्हणजे मागे जर आपण गेलो, तर फार मागे जावं लागेल आपल्याला आणि त्यावेळेचं म्हणजे आता आपल्याला शिवरायांच्या सुद्धा 2 जन्मतारखा दिसतात. तर त्याच्यामधल्या काही कथा असणार आहेत आणि काही वस्तुस्थिती म्हणून असणार आहे. फक्त एक मला त्यातली गोष्ट काल वाचताना जाणवली ती तेवढी मी तुम्हाला सांगतो. त्यांनी जेव्हा हे काही सगळं मांडायला सुरुवात केली इस्लाम म्हणून, हे धर्म म्हणून ते नंतर त्याला रूप आलं असेल. पण इस्लाम म्हणून ज्या काही गोष्टी त्यांना साक्षात्कार झाला असेल किंवा ज्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल जेव्हा सुरुवात केली ना, फक्त त्यांनी कुटुंबातल्या लोकांना सांगितलेलं होतं पहिल्यांदा. आपल्या घरामध्ये असतात का नाही माणसं, आपण अनिष्ट काम करतो, सेवा दलाचं काम करतो आणि कशा-कशाचं काम करतो. पण आपल्या व्यतिरिक्त जर कोणाला त्याच्याशी काही देणं-घेणं नसेल घरात, तर समजायचं की आपली सुरुवात होण्यातच फॉल्ट आहे. आणि तो फॉल्ट मला त्यांच्या प्रोसेसमध्ये दिसत नाही. पैगंबरांनी नंतर ज्या 40 लोकांना तयार केलं, म्हणजे ती प्रोसेस आहे. नंतर आता जवळ-जवळ 2 बिलियन 2 बिलियन लोक आहेत. म्हणजे ख्रिश्चन धर्मानंतर त्याचा नंबर लागेल अशा प्रकारे त्याचं जे धर्मयुद्ध वगैरे आहे, ते जगात झालेलं आहे, ते सगळ्या गोष्टी. पण मी एक गोष्ट इथं सांगेन, की सुरू केल्यापासून काम पैगंबरांनी 3 वर्ष काम केल्यानंतर 40 लोक मिळाले, फक्त 40 लोक. 40 लोकांच्या सोबत काम सुरू केलं होतं. आणि आपण आपल्या चळवळीमध्ये कुठेतरी रस्त्यावर उभं राहून सदस्यता करायला चला म्हटलं. कुठेतरी आपल्या घरातल्या पाहुण्यांच्या सोबत एखादा कार्यक्रम ठेवा आणि त्यांना काहीतरी सांगा म्हटलं, की लगेच आपल्या अंगावर काटा येतो. अरे, अरे, अरे! हे आता यांना कसं सांगायचं? पण ध्यानात घ्या, की जर पैगंबरांनी सुरुवात करताना कुटुंबापासून आणि 3-4 वर्ष काम केल्यानंतर सुद्धा 40 लोक म्हणजे बघा, की आपण पावती बुक घेऊन फिरून-फिरून सगळीकडे किती लोक आपल्या चळवळीमध्ये आणतो. आणि त्यांनी त्यावेळेला आता भले त्यांचा मुद्दा धर्माचा असेल, पण धर्म सांगताना त्यावेळच्या सगळ्या पद्धती सांगत असताना त्यांनी सुद्धा माणसानं असं चांगलं वागलं पाहिजे ह्या गोष्टी सांगतच सुरुवात केलेली आहे.
दुसऱ्याला हरवायचं आहे, दुसऱ्याला त्रास द्यायचा आहे, या कारणानं कुठल्याही धर्मसंस्थापकांना मांडणी केलेली नाही. कदाचित त्यावेळच्या लोकांचा तो विवेक असेल, त्यावेळच्या लोकांच्या त्या फॉलोअर्सचा जो विवेक असेल, त्या सगळ्यामधली शुद्धता आज दिसत नसली. आज वेगवेगळ्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या धर्मांना वेगवेगळ्या रंगात पाहतो, वेगवेगळ्या चौकटीत पाहतो. त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या विवेकाच्या कसोटीवर तपासूया. आणि विवेकाला एक शब्द वापरतो आपण बुद्धिप्रामाण्य. हे दोन्ही शब्द समानार्थी पद्धतीने चालत राहतात. आपण संत परंपरा बघितली धर्माच्या अंगानं काम हॅलो सॉरी सर. माझा हा फोन आला होता. हां, सॉरी फोन आला होता माझा. ठीक आहे. आपण जोडून घेऊया. तर राजे आणि कल्याणकारी राज्य करणारी एक कन्सेप्ट होती त्यावेळेला. म्हणजे धर्म आणि राजकारण यांची आता जी गल्लत होते, त्याच्यामध्ये आपण नको पडूया. पण तो मुद्दा आपल्याला समजून घ्यावा लागेल. तो एका स्वतंत्र वेबिनारचा विषय करायला पाहिजे, धर्म आणि राजकारण फक्त. तर ज्यांनी राजा म्हणून जन्म घेतला आणि राजा म्हणून असलेल्या अधिकारांचा चांगल्या पद्धतीने वापर केला, त्याच्यामध्ये 3-4 नाव आपल्याला घ्यावी लागतील. एक सम्राट अशोक आहेत. सम्राट अशोकांचा कालावधी साधारण इसवी सन पूर्व 304 अशा पद्धतीचा आहे. त्याच्यानंतर सम्राट अकबर आहेत, जे 1542 च्या आसपास आपल्याला जन्मलेले दिसतात. आणि महाराष्ट्राच्या वाटणीला एक चांगला राजा आपल्याला वाटणीला आला, ते छत्रपती शिवाजी महाराज. ते 1630 ते 1680 फक्त 50 वर्ष जगले. या सगळ्यांचं एक सूत्र जर पाहिलं म्हणजे सम्राट अशोकांच्या बद्दल जर बघितलं, तर कलिंगच्या युद्धानंतर झालेला रक्तपात पाहून उदासीन होऊन म्हणा किंवा हा मार्ग काही मानवी कल्याणाचा असू शकत नाही म्हणा, हिंसा त्यागून ते बुद्धाच्या मार्गावर आले. इथं एक गोष्ट परिणाम करत असते, सम्राट अशोकांचा विवेक. की ही गोष्ट आपण राजा म्हणून नको करूया आणि युद्ध टाळून ती व्यक्ती जर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी म्हणजे बुद्धांच्या नंतर जे काही प्रचार प्रसाराचं काम झालेलं असेल मोठ्या प्रमाणावर, तर ते सम्राट अशोकांच्या कालावधीत दिसतं. इवन आपल्या तिरंग्यामध्ये जे अशोक चक्र दिसतं, ते सुद्धा त्या राजवटीतलं एक प्रतीक आपण आज सुद्धा आपण एवढ्या गर्वानं आपल्या राष्ट्रीय प्रतीकामध्ये मोजतो. तर ही गोष्ट समजून घेऊया, की त्याचं कारणही तेवढंच उदात्त आहे. ज्या माणसानं हे अशोक चक्र दिलं, त्याचा विवेक आपण समजून घेऊया. आणि हिंसा की खिलाफ मानवता की ओर म्हणताना स्वामी सर मला असं वाटतं, की आत्ताच असं नव्हे, हिंसा की खिलाफ मानवता की ओर त्या वेळेला माणसं उभी राहिलेली आहेत. त्यांची एक शृंखला, त्यांचं एक साधारणपणे मांडणीमध्ये महत्त्व अधोरेखित करणं मला वाटतं सातत्यानं व्हायला पाहिजे. किंबहुना शाळेतल्या मुलांना बघा तुम्ही आता जे कोणी धर्माच्या नावानं आता वेगवेगळ्या पद्धतीचं संघटन करतायत, काय सांगतायत ते? ते सांगताना शिवाजी सांगतात. शिवाजीचं धोरण नाही सांगत, शिवरायांचे किल्ले सांगतील. म्हणजे तोरणा सांगणार, पण धोरण नाही सांगणार. किंवा कुठल्याही महामानवाचं संभाजीराजे सांगतील. पण संभाजीराजांनी काय लिहिलं, काय अभ्यास केला अजिबात नाही सांगणार. म्हणजे कुठल्या गोष्टीवर चलन तयार झालेलं आहे, त्याला आपण काउंटर करताना आपण सुद्धा हे जे महामानव जे सगळ्या जगाचे आहेत खरं तर आपल्या हॅलो सर, व्हिडिओ अडकलेला आहे. हा, त्यांना फोन वगैरे आला असेल. 1 मिनिट सर, जॉईन होतील. सॉरी, आणखीन एक फोन आला होता मध्ये. हे चांगलं तंत्र आहे बघा, मध्ये मध्ये फोन केले ना आपल्या मीटिंग चांगल्या मस्तपैकी डिस्टर्ब होऊ शकतात. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. तर हॅलो, हा दिसतोय का मी तुम्हाला? हा, ओके 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 बोल. ओके. तर आपण ह्या सर्व जे महाराज म्हणूया किंवा जे राजघराण्यातून आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने परिवर्तन करताना दिसत होते, त्याच्यामध्ये शांततेचा पुरस्कार करणारे सम्राट अशोक असतील, सम्राट अकबरांनी सुद्धा काही गोष्टी ज्या म्हणजे तुम्ही जर वास्तुस्थापत्याच्या अंगाने बघितला, कलांच्या अंगाने बघितला किंवा माणसांना खूप चांगल्या पद्धतीने जगायला मिळावं यासाठीची जर काही नियम बघितला, तर त्यांचं जे अकबरनामा नावानं काही साहित्य आपल्याला उपलब्ध आहे. ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील.
भारत हा एक गंगा जमुनी संस्कृती आपण म्हणतो खरं तर त्याला. तर हे जे सगळं मिक्सचर आहे ना, याच्यामध्ये सुद्धा आपल्या एक मोठ्या समूहाचा विवेक जेव्हा-जेव्हा दडपला जातो, जेव्हा-जेव्हा तो अधोरेखित करण्याऐवजी आपल्या-आपल्या रंगाची छटा, आपल्या-आपल्या झेंड्याची छटा, आपल्या-आपल्या धर्माची छटा जेव्हा गडद केली जाते, तेव्हा-तेव्हा प्रॉब्लेम उभे राहतात. समूहाचा विवेक आपल्याला नष्ट झालेला दिसतो. मग त्यावेळेला आपल्याला बरेच क्लॅशेस या इतिहासामध्ये दिसतात. शिवाजी महाराजांच्या बद्दल तर मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगण्यात काही गरज नाही आहे. पण आपण सातत्यानं इथून पुढं शिवरायांच्या 4थीच्या पुस्तकातून जरा बाहेर पडायला पाहिजे आणि 4थीच्या पुस्तकानंतर अनेकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत महाराजांच्यावर. साधं शिवाजी कोण होता पुस्तक जरी घेतलं, साधं 70-75 पानाचं पुस्तक आणि मागे तुम्ही आत्ताचं लेटेस्ट पुस्तक आहे बघा, त्याच्यामध्ये 2-3 पानं फक्त संदर्भ यादी आहे. संदर्भ पुस्तकांची यादी आहे. पानसरे सर असं म्हणत नाहीये, की एवढंच पुस्तक वाचायचं आणि लोकांच्यात जायचं. सर असं सांगतायत शेवटीला, की तुम्हाला तुमचा शिवाजी तुमच्या संदर्भात तुमच्या पद्धतीनं मांडावा लागेल. मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये ते काम केलेलं आहे. किंबहुना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं, की खरा शिवाजी सांगण्यामुळेच पानसरे सरांसारख्या व्यक्ती संपवल्या जातात. कारण जो वेगळ्या पद्धतीचा शिवाजी आहे, तो त्या व्यक्तींना त्यांच्या राजकारणात वापरता येत नाही. जर खरा शिवाजी त्या ठिकाणी उपस्थित असेल, म्हणजे शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक आपण एकदा नाही 1000 वेळा बघतो. कारण त्याच्यामध्ये आपल्याला शिवरायांचा विवेक, शिवरायांच्याकडे बघण्याचा आपला विवेक, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसतील. त्याच्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीचा कालावधी येतो. भारत स्वतंत्र होताना ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, आपण इंग्रजांच्या विरोधात लढाई केली, इंग्रजांच्या विरोधात लढाई करताना काँग्रेसचं योगदान आणि मी त्या ठिकाणी 4 व्यक्ती खूप महत्त्वाच्या मानतो आहेत आणि आपण इतिहासामध्ये त्याचं पुन्हा-पुन्हा शोधायला पाहिजे, की ह्यांचं योगदान हे किती आणि कशा-कशा प्रकारचं होतं. त्या 4 व्यक्ती आहेत महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद. ह्या 4 जणांच्या आधारावर भारत नावाचा देश त्यावेळेला उभा राहू पाहत होता. आणि यांचा जो मार्ग आहे म्हणजे तुम्ही जर संत परंपरेचा विचार केला, तर ते भक्ती आणि श्रद्धेच्या अंगानं लोकांना पुढे आणत होते. जर तुम्ही गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, बसवण्णांचा विचार केला, तर ते धर्माच्या अंगानं चांगल्या गोष्टी त्या पद्धतीचा विवेक जागवत होते. समाज सुधारकांचा एक कालावधी आहे. तो स्वातंत्र्य प्राप्तीच्या अगोदरचा आहे. त्याच्यामध्ये आपण साधारण फुले, शाहू, आंबेडकर ही जी त्रयी मानतो, त्या त्रयीनं खूप महत्वाचं जर काही काम केलं असेल, स्वातंत्र्य प्राप्तीच्या अगोदरचा विषय आहे तो, तर त्या त्रयीनं सगळ्यात महत्वाचं जर काम केलं असेल, की ज्ञानाची जी काही साधनं आहेत, ती जेव्हा मर्यादित केली जातात, ती एखाद्या विशिष्ट वर्गाच्या हातामध्ये त्या पद्धतीने अडकून ठेवली जातात, तेव्हा बहुजन समाज सातत्यानं दाबला जाऊ शकतो. दाबता यावा म्हणून ते सगळं ताब्यात ठेवण्याचा विषय आहे. तर महात्मा फुल्यांनी त्याला पहिल्यांदा आव्हान दिलेलं आपल्याला दिसतं. त्याच्या आसपास महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पण आहेत. पण डार्क अशा पद्धतीनं त्रिमूर्ती म्हणून आपण त्यांच्यानंतर छत्रपती शाहू महाराजांना बघतो आणि त्याच्यानंतर आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं संविधानापर्यंतचा मार्ग आहे खरं तर तो सगळा त्यांचा जो इतिहास आहे सगळ्या कामाचा. पण या तिघांचा विवेक कुठं आपल्याला दिसतो? तर त्यांनी सातत्यानं ज्या गोष्टीचा वापर करून इथल्या बहुजनांना दाबलं गेलेलं आहे, ती गोष्ट बहुजनांच्या हातात देण्यासाठी सगळं केलं. उदाहरणार्थ महात्मा फुल्यांनी अस्पृश्यांना आणि स्त्रियांना शिकण्याची परवानगी नव्हती, तर त्या गोष्टीवर काम केलं. त्यांच्या विवेकानं त्यांना सांगितलेलं आहे, की तुम्हाला ह्यावर काम करावं लागेल. एकट्या-एकट्याला शहाणं करण्यापेक्षा शाळा काढाव्या लागतील. तिकडं त्या शाळा सुरू आहेत, त्यात विशिष्ट लोक जातायत. पण तुम्हाला तुमच्या शाळा सुरू कराव्या लागतील आणि तुम्हाला जे वाटतंय ना, जे याच्यापासून एवढे वर्ष, इतकी वर्षानुवर्ष लोक वंचित आहेत, जे समूह, जे घटक या सगळ्या प्रक्रियेपासून दूर आहेत, त्यांच्यासाठी काम करावं लागेल. असं त्यांचा विवेक त्यांना सांगत होता आणि नुसता त्यांनी ऐकून ठेवलेलं नाही आपल्यापाशी, तर ते काम करत राहिले. अगदी तुम्हाला माहिती आहे महात्मा फुलेंना पॅरालिसिस झाला. पॅरालिसिस झाल्यानंतर जेव्हा डाव्या हातानं उजव्या हातानं लिहिता येत नाही, डाव्या हातानं लिहायला लागले. त्याही हाताला जेव्हा नंतर दुसरा पक्षाघात झाला, लिहिता येत नाही, वाचता येत नाहीये, पण तोंड चालू होतं. शेवटपर्यंत ही माणसं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपला विवेक जपत राहिले. लोकांसाठी नव्या-नव्या गोष्टी देत राहिले. तुम्ही गुलामगिरी पुस्तक बघा, शेतकऱ्यांचं आसूड पुस्तक बघा. ह्या सगळ्या पुस्तकांच्या मध्ये त्या वेळच्या प्रश्नांना भेटण्याची भाषा आहे सातत्यानं बोलतायत आणि खरं तर खूप चांगल्या पद्धतीचे कंत्राटदार म्हणून आयुष्य काढू शकले असते.
पुण्यातले मोठमोठे प्रोजेक्ट महात्मा फुल्यांनी त्यावेळी उभे केलेले आहेत. पण त्या सगळ्या गोष्टी न वाढवता लोकांचं ज्ञान वाढवण्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. आणि आज आपण असं पाहतो, की आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला गेल्या. हे कुठेतरी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं कुठेतरी झाड उगवल्याचे हे सगळ्या गोष्टी आहेत. आता तर आपल्याला कळालेलं आहे, की सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस शिक्षिका दिन अशा पद्धतीनं राजस्थानमध्ये एक गोष्ट ठरते. तर आता यांचा उदो-उदो होतो. पण त्यावेळेचा संघर्ष सहन करूनच ही माणसं उभी राहिलीत. म्हणून आपण सुद्धा चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी केव्हाही जेव्हा केव्हा अडचणीत आपण आलोय असं वाटतं, तेव्हा त्या महामानवांना आठवावं. आपल्या विवेकाला सतत साथ घालत राहायला पाहिजे. कारण हा विवेक दाबला जातो. तो आपल्या घरातली परिस्थिती असते, आपल्यापुढे करिअरचे बरेच प्रश्न आहेत, आपल्यापुढे अनेक असे प्रश्न आहेत, ज्यामुळे आपण आपल्या चळवळीच्या विचारावरून सतत बाजूला ढकलले जात असतो. तर आपलं काम करत, आपला व्यवसाय सांभाळत, आपलं शिक्षण करत, आपल्याला हे काम नेटानं पुढे नेतच जायचंय, पुढे सरकतच राहायचंय. गांधी, नेहरू, आझाद, पटेल ही जी चतुसूत्री आहे, पारतंत्र्य नाकारणं, ते पण सनदशीर मार्गानं नाकारणं, इंग्रजांना या देशातून सनदशीर मार्गानं हटवणं, ह्या सगळ्या बाबतीमध्ये ही 4 माणसं दिसतात. गांधींच्या बद्दल विस्तारानं बोलणं खरं तर मला आवडलं असतं. पण या वेबिनारमध्ये मी फक्त 2 गोष्टी नमूद करून पुढे सरकेन. गांधी ज्या पद्धतीनं दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधी नाही, तिथं मोहनदास आहेत. तिथं मोहनदास या कन्सेप्टमध्ये कन्व्हर्ट होत, तिथं 15 वर्ष वर्णविरोधी सगळा संघर्ष केल्यानंतर, तिथल्या 15 वर्षाच्या कामानंतर भारताला महात्मा गांधी भेटतात. प्रोसेस समजून घ्यायला पाहिजे आपण सातत्यानं. या माणसांनी आपल्या विवेकाला जी धार केलेली आहे, आपल्या कर्तृत्वाला जी धार केलेली आहे, त्याचे आपण जीवनक्रमामधले मुद्दे आपण समजून घ्यायला पाहिजे. तर तिथं आपल्याला गांधींचा जन्म झालेला दिसतो आणि ते गांधी भारताला स्वातंत्र्य मिळवून देतात. त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यावर त्यावेळेला भारतीय फाळणी आणि 55 कोटी ह्या पद्धतीचा जो काही ठपका ठेवून त्यांचं आता खूप ब्लॅक असं चित्र आत्ताच्या पिढीसमोर उभं केलं जातं. तर मला असं वाटतं, हे जे अविवेकी तरुण आहेत, त्या अविवेकी तरुणांच्या मेंदूशी आपल्या विवेकी तरुणांचा मेंदू लढाई करणार आहे. तर आपला विवेक धारदार होणं म्हणजे काय अशा बाबतीमध्ये, तर आपण गांधींच्या बद्दल खूप वाचणं, विशेषतः गांधी 150च्या वर्षामध्ये आपण या निमित्तानं त्यांच्याबद्दल वाचणं, हे आपण स्वतःला आपल्या वर्क लिस्टमध्ये आपले असे ना, नोटमध्ये असतं आपल्या हे काम, ते काम, तर त्याच्यामध्ये आपण करून ठेवूया. त्यांच्यासोबत नेहरू दिसतात. खरं तर तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला माणूस असं म्हणता येईल. पण गांधींच्या नादालाच लागतो म्हणायला पाहिजे खरं तर, दुसरा शब्द नाही. आणि अंगावरचे सगळे रेशमी कपडे टाकून म्हणजे जसं बुद्धाचं आहे ना तिकडं, तसंच थोड्याफार फरकानं मला त्या कालावधीमध्ये मला नेहरूंचं वाटतं. आणि ते सगळं सोडून अंगावर खादी घालतो. इंदिरा गांधींची पण आपण एक गोष्ट अभ्यासक्रमात शिकलेली आहे, आपली बाहुली जाळण्याबद्दलची. ही सगळी माणसं अशा पद्धतीनं जगणारी. त्याच्यामध्ये नेहरूंनी जी कामं केली आणि नेहरूंना आता ज्या पद्धतीनं टीकेचं थोडं धनी बनवलं जातं, सिस्टीम आहे ती. त्या सिस्टीममध्ये आपण या माणसाची कामं सांगूया. या माणसांनी स्वतंत्र भारताला जगामध्ये उभं करण्याचं काम केलं आणि ते सगळं त्यावेळची परिस्थिती आणि त्यांचा विवेक. यामध्ये फक्त राजकारण नसतं. त्यांच्या स्वतःच्या सुद्धा काही धारणा आहेत. त्यांची स्वतःची काही मतं आहेत. नुसतं राजकारणावर ह्या गोष्टी पुढे सरकल्या नसत्या. त्यांचा विवेक तिथं खूप महत्वाचा मला वाटतो. आणि सगळ्या त्या गोष्टी आपली IIT असेल, मोठमोठ्या ज्या सगळ्या विज्ञानाच्या अंगानं बहरलेल्या संस्था, साहित्याच्या अंगानं बहरलेल्या संस्था, म्हणजे कलकत्त्याचं जिथं ब्रिटिश राहत होते, त्या ठिकाणचं निवासस्थान जर पंडित नेहरूंनी भारतातलं सर्वात मोठं वाचनालय म्हणून डेव्हलप केलं असेल, तर ध्यानात घ्या की ही माणसं भारत म्हणून जे डेव्हलप करू पाहत होती ती दृष्टी काय होती आणि त्या दृष्टीमागे एक विवेक असावा लागतो. तो आपण समजून घ्यायला पाहिजे. सरदार पटेलांनी संस्थानं विलीन करण्याचं काम केलं. त्याचबरोबर गांधी आणि नेहरू ज्या पद्धतीनं काही गोष्टी स्ट्रॉंगली करण्यासाठी पटेलांना सातत्यानं पुढं करत होते, गृहमंत्री आपल्या स्वतंत्र भारताचे, त्यांनी ज्या गोष्टी ठामपणाने देश उभा राहताना करायच्या होत्या, त्याच्याबद्दल त्यांचं योगदान मोठं आहे. सगळ्यात महत्वाची व्यक्ती आणि फार दुर्लक्षित अशी वाटते मला सतत, ती मौलाना आझाद.
खरं तर आपण सातत्यानं आता सुद्धा मुस्लिम समूहाला खूप वेगळ्या पद्धतीनं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. आणि तेच सगळं वाटणीला आत्ताच्या आपल्या गल्लीतल्या मोहम्मदच्या वाटणीला येतं. आपल्या गल्लीतला मोहम्मद तेच अनुभवतोय, जे त्यावेळेला कदाचित मौलाना आझाद, नेहरू, गांधींच्या सोबत जवळ राहिले म्हणून त्यांना काही गोष्टी करता आल्या. पण तुमच्या आमच्या घराशेजारी जो मोहम्मद असतो किंवा आपल्या घराशेजारी जो मुस्लिम तरुण असतो ना, त्यालाही तुमच्या इतकंच या भारताला काहीतरी योगदान द्यायचं आहे. त्याचाही विवेक अजून त्याच्या डोक्यात शाबूत आहे. मग ही गोष्ट जर असेल, तर त्याला आपल्यासोबत घेण्याचं काम आहे का नाही? जसं आता अनिसनं बकरीदच्या निमित्तानं रक्तदान करा म्हटलेलं. सेवा दलानं आता कोरोना कालावधीमध्ये अनेक रुग्ण झाले. त्यांनी प्लाझ्मा दान करा अशा पद्धतीचं आवाहन केलं. महाराष्ट्र शासनानं त्याचं अभिनंदन केलं. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या सगळ्या लोकांच्या विवेकाला समृद्ध करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ह्याचं चलन तयार करणं म्हणजे चळवळ आहे. आणि त्या पद्धतीनं मला असं वाटतं, की आपण योग्य मार्गावर आहोत. आपण या पद्धतीने पुढे सरकत जाऊया. हळू-हळू सरकणं असेल, कदाचित मुंगीच्या गतीनं, झुरळाच्या गतीनं म्हणू. कधी-कधी ते चालणं माणसाच्या गतीचं असेल, कधी-कधी ते चित्त्याच्या स्पीडनं फास्ट पळताना दिसेल, कधी-कधी आपण हवेत उडताना पण दिसू. पण सतत पुढे सरकणं महत्वाचं आहे. पुढे-पुढे जाणं, या चळवळीला मागं नेणाऱ्या सगळ्या गोष्टी, सगळ्या अविवेकी कृती आपण आपापल्या ठिकाणी थांबवायच्या. स्वतःपुरता आपण पहिला थांबवायच्या आणि नंतर समूहाला त्याचं आवाहन करत राहायचं, की ह्या चळवळ पुढे जात नाही. 2 पावलं पुढे जाते ना चळवळ, ती गोष्ट आपण आपल्या संघटनेसाठी स्वीकारूया. ती स्वतःसाठी स्वीकारूया. तिथं आपल्या सगळ्यांचा विवेक आहे. त्याच्यानंतर आपण बघतो, की एक एक प्रवाह आहे दुसरा. सुभाषचंद्र बोस दिसतात, भगतसिंग दिसतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील दिसतात. ज्यांनी मर्यादित स्वरूपातली हिंसा, खरं तर नंतर सुद्धा त्यांची वेगळी मांडणी दिसते. पण एक क्रांतिकारी मार्गाने सुद्धा ज्यांनी या देशाला परिवर्तनाचा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला. सुभाष बाबूंची गोष्ट एक गट सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं मांडत राहतो. सुभाष बाबू हे एक असं व्यक्तिमत्व आहे, साधारणपणे 1897 ते 1945 चा कालावधी. म्हणजे जवळ-जवळ ह्यांना सुद्धा 50 वर्षाचंच आयुष्य लाभलेलं आहे आणि अपघाती मरण आहे त्यांचं. तर त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर चैत्रा रेडकरांनी अलीकडे एक माहिती सांगितली, की त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा सुभाष बाबूंना वाचवण्याचं काम नेहरू आणि त्यावेळच्या काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या धुरीणांनी कसं केलं, जे आता पेपर्स बाहेर आलेत ना, तर मला ती व्यक्ती असतानाचा त्या व्यक्तीचा विवेक, त्याच्यानंतर त्याचे जे मित्र होते, त्यांनी त्या व्यक्तीला खूप अडचणी येऊ नयेत म्हणून आपला वापरलेला विवेक. म्हणजे तसं बघायला गेलं तर नेहरू आणि सुभाष बाबू हे 2 वेगवेगळ्या गटात विभागलेले असताना नेहरू सुभाष बाबूंची प्रतिमा जे हिटलरला भेटणं आहे, कारण जगाच्या पातळीवर अमेरिका जिंकत असताना जे सगळी मित्र राष्ट्र होती, त्यांच्या बाजून न जाता सुभाष बाबू शत्रूचा शत्रू आपला मित्र म्हणून जे जपान सोबत किंवा त्या देशांच्या सोबत आपल्या जर्मनी सोबत गेले आणि त्या पद्धतीचं स्वातंत्र्य आपल्याला मिळवता येईल आणि त्या पद्धतीने काही सक्सेस आलेलं दिसतं सुद्धा. पण संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये ते किती अडचणीचं ठरलं असतं, त्याची मांडणी इतिहासतज्ञ करतात. हे समजून घ्यायला पाहिजे आणि जर त्यावेळेला हे सगळं हारणं जे होतं 45 ते आपण साधारण युद्ध संपतं, महायुद्ध दुसरं संपतं, तर त्यावेळेला सुभाष बाबूंचा त्याच्या आसपासच आपल्याला मृत्यू वगैरे दिसतो. तर तिथं जरी ते मेले की नाही मेले ह्या गोष्टीपेक्षा त्यांना त्या सगळ्या वर्तुळातून म्हणजे अमेरिका जर हे सगळं जिंकल्यानंतर सगळ्या जगातले युद्ध कैदी किंवा आम्हाला त्रास देणारे व्यक्ती म्हणून शोधत जर सुभाष बाबूंच्या पर्यंत पोहोचले असते, तर त्यांचं भारतीय स्वातंत्र्यातलं जे योगदान आहे, त्याचं काय झालं असतं? त्याचं काय झालं असतं? ह्या एका प्रश्नामुळं, ह्या एका गोष्टीमुळं जर नेहरू आणि त्यांच्या सगळ्या जेव्हा सत्तेचा विषय सुरू झाला नंतरचा, हा मला वाटते साधारण 55-60 च्या आसपासचा कालावधी आहे. तर त्यावेळेला त्यांनी सुभाष बाबूंची प्रतिमा चांगली राहील अशा पद्धतीतच सगळं प्रोजेक्शन, अशा पद्धतीचं साहित्य लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. हे आपण थोडं समजून घेऊया. आपल्याकडे पण चळवळीमध्ये बऱ्याचदा कोणीतरी काहीतरी चुका करतं आणि आपण त्या चुका सोशल मीडियामध्ये नाचवत राहतो किंवा अनेक ठिकाणी आपण त्याच्याबद्दल बोलत राहतो, एकमेकांमध्ये बोलत राहतो. एखादी गोष्ट सुधारण्याची सगळ्यात चांगली पद्धत असेल, तर ज्याच्याबद्दल आपल्याला जे वाटतं ना, त्याच्याशी स्पष्टपणे बोलणे. कारण आपण कृतिशील संवाद करण्याची गोष्ट करतो ना, तर संवादाचा
जिथं जिथं शक्यता आहे ना त्या त्या ठिकाणी आपण संवाद करण्यासाठी उभं राहणं आणि ते पाऊल माझं पहिलं असेल. मी पहिला पाऊल उचलेन ते रिलेशन दुरुस्त करण्यासाठी, ती गोष्ट सुधारण्यासाठी. असं जर झालं तर मला वाटतं आपण विवेकी चळवळीचे वाहक आहोत. संविधान निर्मिती होते. आता भगतसिंग आहेत, क्रांतिसिंह नाना पाटील आहेत. या दोघांचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे भगतसिंगांच्या बद्दल मी जास्त बोलणार नाही. म्हणजे ते काय ग्रेट माणसांच्या पैकी ही सगळी माणसं आहेत. पण क्रांतिसिंह नाना पाटील साधारण 1900 ते 1976 म्हणजे 75 वर्ष जगलेली व्यक्ती आहे, लक्षात घ्या. तुफान सेना आणि त्या पद्धतीनं इंग्रजांशी लढा देण्याची पद्धत. म्हणजे त्या त्या वेळच्या माणसानं आपला विवेक आणि त्यातून जे निर्माण केलं ना आपल्या त्या समूहाचे प्रश्न सोडवण्यासाठी, याच्यावर लक्ष देऊया. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मला गंमत वाटते की ते 2 टाइम खासदार आहेत. ते त्यांच्या सातारच्या आणि नंतर बीडच्या मतदारसंघातून. म्हणजे बघा की नुसतं स्वातंत्र्य सैनिक म्हणून आयुष्य काढता आलं असतं, पण त्याच्यानंतरचा जो भारत म्हणजे स्वराज्य मिळालं, पण सुराज्य करण्यासाठी सुद्धा न थकता 2 टर्म खासदारकी करणं भारतासारख्या, आणि तो पण नवा भारत होता, नवा बनू पाहणारा भारत होता. त्या ठिकाणी आपल्याला क्रांतिसिंह नाना पाटील दिसत असतील, तर आपण समजून घेऊया मित्रांनो, की स्वामी सर जसं कोरोचीच्या ग्रामपंचायतीमध्ये लढायला उभे राहिले, काही जण त्यांनी चळवळीतल्या नेत्यांना नावं ठेवली असतील, की आपण इकडे जायचं नसते, हे आपलं काम आहे का? कशाला उगाच तुम्ही हे आणि करायला लागलात? तर मित्रांनो, आपल्याला आपल्या फळीमध्ये त्याला काळामध्ये आपण आपला विवेकाला हा प्रश्न विचारूया, की नुसता समाजकारण करून ह्या देशाला चांगले दिवस येणार आहेत का? का त्यासाठी आपल्याला राजकारणात सुद्धा एक चांगली प्रशिक्षित फळी उभी करावी लागेल? त्यासाठीचं एक व्हिजन, त्यासाठीचं एक प्रशिक्षण आपण देणार आहोत की नाही? याबद्दल सुद्धा एक प्रश्न या निमित्तानं मी उपस्थित करतो या ठिकाणी. संविधान तयार झालं. खरं तर संविधानावर आपले वेबिनार झालेले आहेत. संविधानानं काय दिलं? इतकी वर्ष 70-75 वर्ष जी काय स्वातंत्र्यानंतरची आहेत, अखंड राहिलो आपण. आपले आणखी तुकडे नाही झाले. सामाजिक न्यायाचा उद्घोष सातत्यानं सर्व स्तरामध्ये सुरू झाला. विकासाच्या संधी सर्व स्तरामध्ये झिरपण्याच्या संधी किंवा झिरपण्याच्या सगळ्या प्रोसेस स्टार्ट झाल्या. मला कल्पना आहे त्याच्यामधल्या काही गोष्टी अपुऱ्या आहेत, पण त्यामुळं संविधानाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं, संविधानाला सातत्यानं त्याच्यावर हल्ला करणं, या सगळ्या गोष्टीच्या विरोधात आपण ठामपणे उभं राहायला पाहिजे. कारण आपल्या प्रगतीची वाटचाल जी काही होऊ शकते, त्याचं एकमेव आपल्या कार्यकर्त्यांसाठीचं हत्यार आणि आपल्या कार्यकर्त्यांसाठीचा राजमार्ग हे केवळ संविधान असू शकतं. तर संविधानकर्त्यांचा विवेक आपल्याला सातत्यानं कुठं बघावं लागणार आहे? सातत्यानं आपल्याला त्या निर्मितीच्या प्रोसेस पासून ते अगदी स्वामी सरांच्या पोवाड्यापर्यंत आपल्याला यावं लागेल. कारण त्या त्या वेळेला संविधानाचा अर्थ शोधण्याचं काम, संविधानाबद्दलचं सातत्यानं त्या समाजासाठी असण्याची गरज हे अधोरेखित करण्याचं काम. आणि तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब सुद्धा म्हणाले की हे डिव्हाइस किती इम्पॉर्टंट आहे, किती काय म्हणूया जगातल्या भारी डॉक्युमेंट मध्ये आहे, ह्याचं महत्व आमच्यासाठी होतं, आम्ही बनवणारे म्हणून, पण येत्या काळातल्या पिढीसाठी ते वापरणारे म्हणून तुम्ही किती लायक असाल, तिथं मॅटर करतो आपला विवेक. आणि मला वाटतं की आणिस असेल, परिवर्तनवादी सगळ्या संस्था, म्हणजे मला मानगावी ताई इथे नीलमताई दिसत आहेत, तर त्यांचं विशेष आभार मानावं वाटतं की शिक्षणाच्या स्तरावर आणि लहान मुलांसाठी तुम्ही संविधानाच्या पद्धतीचं जे काही लिहिलेलं आहे, त्याचे पुढचे टप्पे करावे लागतील. कारण आता 12वीच्या वर्गासाठी 50 मार्कासाठी संविधान हा विषय सुरू झालेला असताना मला वाटतं 5वी पासून थोडं 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 काहीतरी त्या मुलांसाठी नागरिकशास्त्र नुसतं अकॅडमिक न राहता कृतींच्या स्तरावर कसं जाऊ शकेल, हे आपण आपल्या चळवळीतल्या प्रशिक्षणामधल्या विवेकामध्ये थोडं अधिक डार्क करूया आणि त्या पद्धतीनं पुढे सरकूया. स्वातंत्र्यानंतरच्या प्रश्नामध्ये मला आयडॉल म्हणून काही व्यक्ती वाटतात. त्यात साने गुरुजी दिसतात, डॉक्टर राम मनोहर लोहिया दिसतात, जयप्रकाश नारायण दिसतात, हमीद दळवाई नावाचं एक व्यक्तिमत्व दिसतं. खरं तर लोहिया आणि जयप्रकाश नारायण हे समाजवादी महामानव म्हणून आपण मोजतो, कारण त्यावेळच्या राजकारणामध्ये नेहरू जगाचे हिरो होते. पण त्यांच्या चुका संसदेमध्ये दाखवण्याचं काम, त्यांना तुमचं धोरण या भारताला उपयोगी पडत नाही, इथल्या बहुजनांच्या खालच्या सगळ्या त्या म्हणजे गांधी म्हणायचे ना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं, ते होत नाहीये, याच्याबद्दल सतत
आग पाकड करणं, सतत त्या संसदेमध्ये विरोधी भूमिका, खरं तर ती विरोधी भूमिका नव्हती, ती मला विरोधक म्हणून पूरक भूमिका काय बजावता येऊ शकते हे त्यावेळच्या समाजवादी नेत्यांनी दाखवून दिलं होतं. तर त्या पद्धतीची भूमिका घेणारी ही माणसं मोठी होती. हामिद दळवाई नावाचं एक व्यक्तिमत्व येतं. भाई वैद्य सतत सांगताना सांगायचे, की सेवा दलामध्ये एक फळी अशी उभी होती, की वेगवेगळ्या धर्मसुधारणा, चिकित्सेची काही कामं व्हायला पाहिजेत. पण ती त्या धर्मातल्या लोकांनी केलं तर त्या लोकांना बरं वाटतं. म्हणजे हिंदूंनी मुस्लिम सुधारणा करायला गेलं तर प्रॉब्लेमच होतील. किंवा मुस्लिमांच्यात कोण तर हिंदूंना शहाणपणा शिकवायला आलं तर प्रॉब्लेमच होतील. किंबहुना तसंच आता 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 सुद्धा तेच वातावरण आहे. पण जाणीवपूर्वक हामिद दळवाईंना त्यावेळेला त्यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळामध्ये लीड करायची एक जागा तयार करून दिली आणि तिथं त्यांनी मला वाटतं तो कदाचित भारतातला नव्हे तर जगातला पहिला मोर्चा असेल तलाक विरोधातला. 7 महिला घेऊन ते मुंबईमध्ये उभे राहतात. त्याचं काय फलित आहे त्यावेळचं हे मला गौण आहे. पण त्याच्यानंतर आता त्यांच्या विरोधी विचाराचं जरी सरकार असलं, तरी ते 40-50 वर्षानंतर तो मुद्दा पुढे सरकतो आणि ती गोष्ट साकार होते. ह्या गोष्टीकडे आपण ध्यान देऊया. आपल्या कालावधीत काही प्रश्न सुटणार नाहीत. वारे सर नेहमी सांगायचे आम्हाला, की क्रांती करेंगे, क्रांती जिंदाबाद असं सगळं म्हणत तरुण पिढी येते. काही दिवसांनी त्याच्या मनामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये जी क्रांती असते ती समोर दिसत नाही. तो निराश होतो. चळवळीला नावं ठेवायला लागतो. आपल्या साथींना नावं ठेवायला लागतो. ह्या गोष्टी व्हायच्या नसतील, तर मला वाटतं, की आपण त्याला 2 वर्षासाठी, 5 वर्षासाठी चळवळीमध्ये घेणं, त्याच्यामध्ये त्याचं जे काही म्हणूया आपण पीक पीक देतं बघा, एखादी जमीन पीक देते किंवा एखाद्या माणसाची जी क्वालिटी असते ती वापराचा एक पिरियड असतो. तर तरुणाचं मला वाटतं त्यासाठी आपण 2 वर्ष, 5 वर्ष हे चळवळीसाठी वापर आणि त्याच्यानंतर त्याच्या करिअरमध्ये आणि त्याच्या व्यवसायामध्ये मदत करण्याच्या टप्प्यावर त्याला नेणं, हे येत्या काळात मला वाटतं हा चळवळीचा विवेक असावा. तो चळवळीतल्या ज्येष्ठांचा, सीनियर कार्यकर्त्यांचा विवेक असावा असं मला वाटतं आणि त्या पद्धतीनं आपण ज्येष्ठांनी त्या भूमिकेत जायला हवं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संविधानाला हत्यार बनवून सर्वसामान्यांचे प्रश्न, बहुजनांचे प्रश्न जे याच्यामध्ये त्रस्त आहेत त्या लोकांचे प्रश्न सोडवणारी 4 माणसं शहीद झाली. त्याच्यामधलं एक मोठं नाव डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. त्यांच्या आठवणी खातीर आपण हे 1 महिन्याचा आपण खटाटोप करत आहोत. 2 नंबरला आहेत गोविंद पानसरे, 3 नंबरला कलबुर्गी दिसतात आणि 4थ्या नंबरला आपल्याला गौरी लंकेश दिसतात. एक व्यक्ती डॉक्टर आहे, दुसरा वकील आहे, तिसरा प्राध्यापक आहे आणि 4थी व्यक्ती आपल्याला पत्रकार दिसते. आणि हीच ती 4 माणसं आहेत. हेच ते 4 वर्ग आहेत, जे जागतिकीकरणाच्या प्रोसेसमध्ये जागतिकीकरणाच्या प्रोसेसमध्ये लोकांसाठी करणारे, मध्यम वर्गाला खरं तर जोडून कोण ठेवत होतं चळवळीशी, ह्या जमिनीशी, इथल्या गरिबांच्या प्रश्नांशी कोण जोडू शकत होतं? तर हेच ते 4 गट होते. डॉक्टर, वकील, प्राध्यापक म्हणजे सगळे शिक्षक आणि पत्रकार. मित्रांनो, आपल्याला आपला विवेक, त्यांचा विवेक होता त्यांनी गोळ्या खाल्लेल्या आहेत. त्यांनी आपल्या विवेकाची किंमत काय मोजली? गोळ्या खाण्यापर्यंत. आपल्याला तेवढं त्या पद्धतीनं, तितक्या पद्धतीनं आपल्याला वाटणीला येईल नाही येईल माहीत नाही. पण मला असं वाटतं, की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपलं जे काही प्रोफेशन असेल, त्या प्रोफेशनला सांभाळत त्या ठिकाणी टॉपला जायचं. आपल्या प्रोफेशनमध्ये सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा, की गावासाठी कसं काम करायचं? तानाजी कुरळेंना विचारा. शाळेसाठी कसं काम करायचं? मग व्यवस्थापक असतील, नाहीतर शाळेतली मुलं असतील, स्वामी सरांना विचारा. त्या ठिकाणी आपण उदाहरण म्हणून जेव्हा टॉपला असतो, तेव्हा चळवळीतली मांडणी सुद्धा ते मान्य करत असतात. कारण तुमच्या आयुष्यामध्ये चळवळीच्या नादाला लागून जर तुम्ही उद्ध्वस्त झालेला असाल, खरं तर त्या सगळ्या आपल्या वैयक्तिक चुका असतात. आपण विवेक वापरला पाहिजे आणि त्यांना सतत सांगितलं पाहिजे, माझ्या चुकामुळं तुम्ही माझ्या चळवळीला नावं ठेवू नका. आपण जर महामानवांच्या त्या रांगेमध्ये चालणारे साधे अनुयायी म्हणून जर या रस्त्यावर शेवटचे असू ना, तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, की आपला विवेक आपण आणखीन शार्प करत जायला हवं. शेवटच्या ठिकाणी मी येऊन थांबतोय आता, की आता हे सगळं चळवळीचं काम हे कोणी महामानव येणार नाही, वरून खालून कुठून सुद्धा. जशी अवताराची कल्पना असते ना, कुणी येणार नाहीये. आपण एकमेकाच्या हातात, साने गुरुजींच्या ओळी आहेत, हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायला हवं. हेच ते आव्हान आहे. ह्या 4 गोष्टी जेव्हा आपण एक दिलानं करायला सुरुवात करू, तेव्हा मला वाटतं, की समोर जो रेटा आहे, समोर ज्या पद्धतीची मांडणी आहे,
त्याच्यामध्ये आपण कुठेतरी टिकून राहून त्यांचा प्रतिवाद करू शकू चांगल्या पद्धतीचा. आणि मला विवेक म्हणून एक प्रार्थना तुम्हा सगळ्यांना सांगायची आहे, की वसंत बापटांची जी प्रार्थना आहे, देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना. सत्य, सुंदर, मंगलाची नित्य हो आराधना. सत्य, सुंदर आणि मंगल यासाठीच सगळा खटाटोप आहे. कुणाला तरी मोठं करण्यासाठी किंवा मी मोठा होण्यासाठी किंवा कुठला तर झेंडा उंच होण्यासाठी नाहीये. आपल्या सगळ्यांचं आयुष्य त्याच्यामध्ये असणारं सत्याचं महत्व, सुंदरतेचं महत्व आणि मांगल्य जे म्हणतो, की जे सगळ्यांना हवं असतं आपल्या ठिकाणी आसपास. तर त्या गोष्टीची आपण काय करत आहोत, पूजा करत आहोत म्हणा किंवा त्या धारणा लोकांच्यात पसरवत आहोत. त्यातली एक एक ओळ मला महत्वाची वाटते. दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना. ह्यासाठीच काम केलं ना सगळ्यांनी. यावेळी ज्यांची मी आधी आत्तापर्यंत सांगत इथपर्यंत आलो. एकच लाईन आहे त्यांची, दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना. वेदना जाणावयाला जागवू संवेदना. कुठं कुठं जिथे वेदना दिसते. आता पण आपल्याला कोरोना कालावधीमध्ये सर लॉकडाऊन उठल्यानंतर थोडं बाहेर पडावं लागणार आहे. आयजीएम मधल्या प्रश्नाला आता मी आयजीएम विचारण्यासाठी म्हणेन, पण अन्य ठिकाणच्या प्रश्नांना भिडण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या प्रिकॉशन घेत आपल्याला बाहेर पडावं लागणार आहे. कारण माझा विवेक मला ते सांगतो, की आता घरात बसायची वेळ नाही. आता घरात बाहेर पडावं लागेल. लोकांसाठी लोक अक्षरशः आजच एका डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीचा फोन आला. जर डॉक्टर आणि डॉक्टरची पत्नी हतबल असेल, कोणीतरी मजेनं पोस्ट टाकली Facebookला, कुठला एक तरी भिकारी तुम्हाला आत्तापर्यंत मेलेला दिसला का? अहो, ज्याच्या जगण्या मरण्याचं कुठलंच मूल्य या समाजानं कधी तयार केलेलं नाही. त्याच्या जगण्या मरण्याचे काय बाता करता तुम्ही? पण जर डॉक्टर, चांगले राजकीय व्यक्ती ह्या जर या प्रश्नामध्ये एवढ्या पद्धतीनं मरत आहेत, भरडली जात आहेत, तर राजकारण कोरोना मागचं बाजूला ठेवूया. पण आता जे लोक अडचणीत आहेत ना, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी खर्च करू देत उपचार स्वतःवर. पण आपण मला असं वाटतं ह्या कालावधीमध्ये आपला विवेक जपत, चळवळीचं सामर्थ्य वाढवत, थोडं जे काही जमेल त्या आपल्या आजूबाजूला छोट्या-छोट्या कृती करत राहूया. मला या निमित्तानं मांडणी करायची संधी दिली. खरं तर शोषणाला विरोध असेल, समतेची प्रस्थापना असेल, जिथं अन्याय होतो त्याच्या विरुद्ध लढणं असेल, हा सगळा संस्कार आपण या पुढच्या मुलांच्यावर करत आहोत. स्वामी सरांचं आणि टीमचं मला कौतुक यासाठी करावं वाटतं, की त्यांनी पुढचे नेते तयार करण्यासाठी वक्ता प्रशिक्षणाची मांडणी केली. मानगावीताईंनी खूप चांगली सुरुवात करून दिली आणि त्याच्यामध्ये एका प्राथमिक शिक्षकाला माझ्यासारख्या बोलायची संधी दिली. खरं तर आम्ही छोट्या मुलांसमोर खूप वेगवेगळ्या पद्धतीनं काही गोष्टी बोलू शकतो. पण चळवळीत वेबिनार म्हणून हे माझं फर्स्ट टाईम बोलणं आहे. त्यामुळे जे याच्यानंतर 20-20 मिनिटाची मांडणी करणार आहेत, त्यांनी लक्षात घ्या, की इथं मांडणी करणं सोपं पण आहे, जबाबदारीचं पण आहे आणि आपल्याला थोडा अधिक अभ्यास करून इथं उभं राहावं लागेल. खूप मोठी माणसं ऐकतायत. मला बरं वाटलं. या निमित्तानं थोडं मोकळं होता आलं. आपण पॅक आहोत ना आपल्या घरांमध्ये. तर त्या सगळ्या प्रक्रियेबद्दल मला माहिती आहे माझा वेळ संपलेला आहे. पण वाढलेली माझी मांडणी आपण सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने ऐकून घेतली. तुमच्या सगळ्यांच्या विवेकाला सलाम करतो. Thank you. सभी पण बोलले जाते क्या? खूप छान सर, जबरदस्त मांडणी केली. फार सुंदर. सोप्या बोलले लगे. मार्गदर्शन केलं.